नमस्कार सगळ्यांना, मी आपला भूषण सुषमा रवींद्र पाटील। आता आम्ही चाललोय गोवर्धन इको विलेजला। खूप लोक म्हणतात की तिथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तर बघू तिथे काय काय आहे आणि आम्ही आता कसे चाललोय तुम्हाला सगळं दाखवतो, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। चला, आता आम्ही तिघं पण निघालोय गोवर्धनला जायला आणि आमच्यामध्ये आज पप्पा नाहीये, कारण की पप्पांना काम आहे म्हणून आम्ही तिघच चाललोय, कारण उद्या धनश्रीला परत सुट्टी नाही मिळत। तर धनु किती किलोमीटर आहे दाखव। आता तुम्हाला दाखवतो बघा, तुम्ही 75 किलोमीटर आहे, 1 तास 58 मिनिटं लागणार आहेत। तर तुम्हाला दाखवतो आता आम्ही कसे कसे चाललोय ते। आता आम्ही जस्ट घरातून निघतोय, बघू शकता तुम्ही। चलो बघा, आता आम्ही पोहोचलोय गायमुख आणि मस्त चाललोय आम्ही, मस्त तिघं पण बघू शकता तुम्ही। आज संडे तर रस्त्यावरच कोण नाहीये। अजून आम्ही पोहोचलोच नाहीयेत आणि आम्हाला लागली भूक, तर आम्ही मस्त आता मम्मीने डब्बा आणलाय, तर आम्ही गाडीतच जेवण करून घेतो। बघा तुम्ही आमचं जेवण। काय भाजी आहे मम्मा? गवाराच्या शेंगा, बटाट्याची भाजी एकत्र। ओके, आता आम्ही फटाफट जेवतो आणि पोहोचू, कारण खूप ट्रॅफिक होती, तर 2-2:30 वाजून गेलेत पहिलेच, म्हणून बोललो फटाफट आम्ही जेवण करून घेतो आणि मग पोहोचू लवकरच, दाखवतो तुम्हाला। आता आम्ही निघालो जेवण करून, आता आम्ही पोहोचूय अर्ध्या तासामध्ये। मस्त पोट भरलेलं आहे आता टेन्शन नाही संध्याकाळपर्यंत। चला तुम्हाला दाखवतोच, पूर्ण रस्ता आता खाली आहे। चलो पोहोचूच आम्ही आता अर्ध्या तासामध्ये। तुम्ही बघू शकता मस्त एकदम गावासारखं मस्त वातावरण आहे एकदम, की असं वाटतंय आपण कुठेतरी असं मस्त गावी आलोय। आता पोहोचूच आम्ही 10 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ। तुम्ही बघू शकता किती भारी आहे सगळं, मस्त एकदम। तुम्ही पण येऊ शकता फॅमिली बरोबर। 210, 200, 190, कुठे आता 180, 170, 160, 150, 140, 130। अरे आज पोहोचू का? श्री कृष्ण जन्माष्टमी फायनली आम्ही आता पोहोचलो गोवर्धन इको विलेज। फायनली आम्ही आता पोहोचलो। कुठे जाऊ दादा? असं वाटते गर्दी आहे, बघू आता। रविवारने पार्किंगचे पैसे मजबूत घेतीने। तिकडे बघ जागा आहे कोणती, कुठे? सर आता गाडी पार्किंगला लावतो। गाडीच्या शेजारी जागा आहे बघ, इथे पण जागा आहे। सावली नाही ही एंट्री आहे, इथे सर्व मार्ग लिहिलेले आहेत, तुम्हाला कुठे जायचंय ते बघायचं आणि जायचं। आता धनु म्हणते नंतर बोलू, धनु सांगेल ना। हाय म्हणते बेटा, तू ब्लॉग मध्ये मी खूप आहे। हो, गोशाळा, खूप मोठ्या गाय आहेत। मग गाय आहे की बैल आहे? हा, मी तर म्हटलं गाय आहे। मोठे बैल आहे की गाय आहे? बैल आहे का? ठीक, ओके, त्या साईडला गाय आहे। अरे पण हा बैल आहे की मस्ती आहे, एका फटक्यात आडवा पाडेल पुढच्याला। थांबरे शेठ, तुम्ही बघू शकता। पण इथे आतमध्ये काय आहे काय माहिती मम्मी, इथे आतमध्ये काय आहे? चला बघू आपण आतमध्ये काय आहे ते। काय आहे? अन्नछत्र कॅन्टीन। ओके, जेवायचं। ओके, मस्त आहे ते पण। जाऊ आपण तिकडून, जाऊ त्या साईडून।
काय हे बघा मंदिर आहे इथे श्रीकृष्णाचं. हा श्रीकृष्णाचं मंदिर बघते, पण इथे काम चालू आहे म्हणून एंट्री नाही आहे वाटते. मोठं मंदिर आहे पण खूपच. मग इस्कॉन टेम्पल. हा ते त्याच्यासारखं इस्कॉन टेम्पल सारखंच असेल धनु. चला आता ह्या मंदिरामध्ये जाऊन येऊ आपण. ओके वृंदावन फॉरेस्ट हे जाऊ आपण. अरे पण ते मंदिरात जायचं आहे ना. तिथे काहीतरी भजन कीर्तन बोलतायत वाटते. कीर्तन चालू आहे. बोलताच नाही आहे. करताच नाही. कुठलं मंदिर आहे धनु? हे श्री राधा मदन मोहन मंदिर. ओके चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. 2 मिनिटं जरा शूज काढतो. हा चालते चालते. मस्त ते मदन मोहन मंदिर आहे ना कुठलं तरी. ते छान आहे. पकडू का? किती गर्दी आहे बघा तुम्ही. ती लांब मस्त गाडी लागलेली आहे आमची पार्किंगला. दिसली मंदिर बघा तुम्ही. हे दुसरं मदन मोहन मंदिर आहे. आणि हे जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे ना ते अजून बनते, म्हणजे बनलेलं आहे. थोडंफार त्यांचं काम बाकी आहे. बघा तुम्ही मस्त लहान लहान मुलं खेळतायत. जाताना तो कीर्तन बोलत नव्हता पण आता बोलतोय. आता आपण चाललोय यमुना. म्हणजे ते त्यांच्यासारखं त्यांनी इथून हे केलेलं आहे का धनश्री? ओके मिनी टाईप. ओके यमुना नदी. अरे बाहर निकाल दीजिए. अरे बापरे त्यांनी बघ ते केशी घाट आहे. केशी आरतीचं पण बघ त्यांनी किती छान केलेलं आहे. ते यमुना राधा कृष्ण के प्रेम का प्रतीक है जो संपूर्ण विश्व को यमुना नदी है. हे देखो किती छान आहे. मग कुठे श्री राधा कुठे आहे? अगं दिसलंच नाही. गौर से देखो इस आदमी को, ये गिर गया अभी चलते चलते. इसको जवन ज्यादा हुआ है. कैसा दिखा नहीं? दारू पी है क्या तू? हा आहे का भारीवालं मंदिर आहे का? मस्त कुठलं मंदिर आहे? ये आदमी को देखो अभी, ये आदमी गिरा.
काय फुलपाखरू ब्लॅक अँड व्हाईट आहे मम्मा ते. उडा आले. मी आले की उडून गेले. तू पकडला का? तुम्ही बघू शकता दामोदरजी मंदिर खूप मस्त आहे फिरायला. एवढं मोठं आहे की एका दिवसामध्ये कम्प्लीटच नाही होणार. चाललो आम्ही काय श्री श्री राधा दामोदरजी मंदिर. दिवाळी का काय आहे ते आज रात्री लावणार असतील दिवे. आणि हे वाट आहे ना ह्या नाळ्याच्या म्हणून ते लवकर जात नसतील. हे शेणाचं आहे. त्यावेळेस श्रीकृष्णाबरोबर जे जे लोक होते त्यांच्याबद्दलची माहिती दिली आहे. हे कोण आहे? वरती वाचावं लागेल. इंद्र महाराज आहे. टाइटैनिक बोट है. ऐतिहासिक घटना जहाँ आगे जाकर कृष्ण भक्ति के विश्व नानी साइड ना भाई. नानी साइड ना भाई. मस्त आहे पण आहे की जवळून फोटो छान दिसत आहे. जंगल जंगल पता चला आहे. आता काय आहे पुढे पण एका दिवसात फिरण्यासारखं नाहीये. असं सकाळी सकाळी आले पाहिजे. गोवर्धन पर्वत उचलला होता श्रीकृष्णानं तो सीन आहे. हा का कुठे उचललाय? गोवर्धन पर्वत आहे मम्मा. ओके हा गोवर्धन पर्वत. पर्वत आणि हे त्यांनी काही प्रतिकृती दाखवली. ओके प्रतिकृती. कृष्ण द्वारा लिहाय साडी कृष्ण द्वारा गोवर्धन उठाया. बघा कृष्णाने कसं ते इतका पाऊस झाला होता ना त्या गोवर्धन पर्वत. ओके तो पर्वत उचलला होता थोडं खाली आले होते का मग एवढे की याच्यापेक्षा जास्त पब्लिकेशन तेव्हा. गर्दी ओके ओके हा हे काय आहे? चढू नये. चढ़ने का नहीं खाली देखने का दूर से और लंबे से पाया पड़ने का. कुठे? ओके हरि बोल प्रभु हरि राम. हाँ हेलो. अरे पीछे उतारो पीछे हमको लेके जाना पड़ेगा. आप बोलो वहाँ निकालते हैं दादा. गाय वासरू थे का? आगे चलते रहिए. हरि बोल माता जी आगे चलते रहिए. आप लोग वहाँ खड़े भीड़ मत लगाइए. आगे चलते रहिए. हरि बोल आगे चलते रहिए. उधर से ही आगे माता जी आगे चलिए. इधर नहीं हरि बोल. हे काय पाय बी धुवायचे. हा अंकल कोणता कुंड आहे? राधा कुंड. श्रीकृष्ण आहे. भजन चालू आहे आणि ते लोक बसले भजन ते काय ते वाजवत आहे. हा होळी चालली आहे ते कुठेतरी. मच्छी पाय इकडे पाय हे फुल पाय मच्छी. मम्मी तर मच्छी खूप आहे ते पाणी खराब आहे. हा पाणी खराब आहे पण मच्छा किती आहे. सगळं टाकलेले आहे त्या मच्छ्या. त्या मेल्या बी आहे अर्ध्या मेल्या आहे. हा मेले असतील तर मग ते ज्या मोठ्या त्या खाऊन घेतील त्यांना. हल्ले झाले ते सगळे हल्ले हल्ले. हा त्यांचा बी आज संडे होऊन जाईल. यज्ञशाला म्हणजे ते यज्ञ शिकायला येत असतील. यज्ञ करत असतील. यज्ञ करत असतील का?
घर तिकडे काय आहे? आमच्या घरी काय आहे? समजे ना काय छान दिसतंय पण ते गाय वासरू. का नाही पिकॉक मोर खरं खरं वृंदावन कुठे आहे ते? ओके यज्ञ शाळा. ओके म्हणजे इथे यज्ञ करत असतील. भाई 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 ओके आपण जाणार आहे का? मस्त आहे. आता काय आहे? आता चला हे संपलं यज्ञ संपलं आता नवीन ठिकाण काय आहे? नंदग्राम. नंदग्राम म्हणजे नंद कृष्णाचा वडील होते ना ते राजा. आता आम्ही चाललोय नंदग्राम. काय आहे? महाराज का भव्य महल जहाँ कृष्ण और बलराम ने अपना बचपन बिताया. ओके म्हणजे हे सगळं हे आहे का? काय याचं नाव? रिअल नाही पण हे वृंदावनला खरोखरच रिअल आहे. म्हणजे मेन तिथे त्यांचं सगळं झालं होतं असं. आतमध्ये गाडी फिरायला पण आहे BMW. एकदम बसले की डायरेक्ट बुर्र. काय कुठलं मंदिर आहे? मन मंदिरा असं लिहिलं होतं तिथे. हो हो म्हणून ते इथे लावले होते ते बाहेर कानाला लावले होते. भारीवाला मंदिर आहे कुठलं तरी. फोटो ना इकडे बघ दादा. छान काय आहे? असं वाटते हे बघून असं वाटते की येऊरला आलोय फार्म हाऊस वर. खरंच मम्मी तिथे जाऊन विचार आता. अरे नाही खरंच असंच आहे विकीच्या फार्म हाऊस मध्ये. हे बघ असं झाड आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. असं वाटतंय मम्मी किती येऊरला आलोय फार्म हाऊसला. हा बघा मगर. मगर शेट आहे. मग आता हे कुठे चालले? आतमध्ये का चालले ते? हा मामा आतमध्ये का चालले? अरे तो कृष्णाचे मित्र आहे तिथे सगळे ते घेऊन खाऊन जात होता तो. हाँ कृष्ण के अघासुर का उद्धार किया जो कृष्ण को उनके मित्रों के साथ निगलना चाहता था. अघासुर क्रूरता और हिंसा की मानसिकता का प्रतिनिधित्व करता है. ओके हे वेगवेगळे रूप आहे ना वाटते. हनुमान जी का कुछ नहीं है जो ऐसा पकड़ के ऐसा करेगा. हे श्रीकृष्ण. हे काय आहे? रथ. ओके तेव्हा आपण तो बघितला होता. अक्रूर कृष्ण को मथुरा ले जा रहा है. रथामध्ये ते चालले. मग हे असे झोपले का? ते थांबवत असतील. अक्रूर वृंदावन मथुरा म्हणून. ओके ओके. आता हे काय आहे? ब्राह्मण पत्नियों का कृष्ण और बलराम के प्रति स्नेह. ब्राह्मण पत्नीचा. ओके पैसे ओरिजिनल आहे का त्यांच्या हातात? ते आणे आणे 1 रुपया आहे का? हा 1 रुपया. लोक ठेवतात. हा लोक पैसे ठेवतात ना. वा वा. काहीतरी आहे इथे. मंदिर आहे वाटते मम्मा. काय रे या मंदिरात? शांत आहे मस्त. श्री राधा राधा गोपीनाथ मंदिर. त्यांची आरती चालू आहे. आहे मथुरा. बघा तुम्ही मथुरा. हॅलो धनू हे काय आहे ग?
मम्मा हे काय आहे? हे काय लिहिलेलं आहे बघ इथे, श्रीकृष्ण जन्मस्थान, भगवान श्री कृष्ण वासुदेव और देवकी के पुत्र के रूप में केस के कारागृह में प्रकट हुए. म्हणजे ओके ह्या कारागृह, हा कंस के, मग त्यांच्या कारागृहात त्यांचा जन्म झाला होता ते. छोटा काय ते बाळकृष्ण. ओके. भूतेश्वर महादेव. अरे बापरे, इथे बघ काहीतरी आहे, कमळ आहे सगळं उगवलेलं. वासुदेव द्वारा कृष्ण को यमुना पार ले जाना. ओके. तुम्ही बघू शकता हे केळीचं पान बघा किती मोठे, जे आपण जेवण करताना वापरतो ते. मस्त, टेन्शन नाही आहे एकदम, एवढे मोठे आहेत डायरेक्ट. हे थांबा, तिथे चाललो काय परत? कुठलं मंदिर आहे? पण इथे आलो होतो आपण, असं वाटते मदन मोहन मंदिरला आपण आलो होतो. काहीतरी वेगळं आहे पण आलो होतो. हा, हे बघ ते केळीचे पान बघ किती मोठे. आपल्याकडे लहानच असतात, हे मस्त इथे मोठे पान. काही जेवायला टेन्शनच नाही मम्मा, डायरेक्ट एक पान घेऊन गेलो की एक कुटुंब जेवीन. अरे बापरे, झाडावर बसले. रात्री दिसून गेले, चुकून तर घाबरून जातील लोक. अरे देवाले बी घाबरून जातील लोक. आता आम्ही निघालो घरी जायला. मेन इथे फिरायला खूप छान आहे, पण पूर्ण दिवस पाहिजे आपल्याकडे, कारण कमी वेळेमध्ये आपण एवढं जास्त नाही फिरू शकत, आणि फोटो काढण्यासाठी तर खूपच छान आहे. तर चला आता आम्ही निघतो घरी जायला. आता आम्ही निघालो. इथे भारी गोष्ट अशी आहे ना की कार पार्किंगचे पण पैसे नाही घेत, बाईकचे तर नाहीच, वरतून आतमध्ये एंट्री करण्याचे पण पैसे नाही आहेत. तर तुम्ही फॅमिली सोबत पण येऊ शकतात. खूप छान आहे, मस्त फिरायला. फक्त आपापल्या गाडीचा खर्च आहे, दुसरा काही खर्च नाहीये, आणि खाण्याचा खर्च. चला आता आम्ही निघालो. मध्ये काय आम्हाला खायला मिळालं, काय जे काय होत दिसेल आम्ही ते खातो, तुम्हाला दाखवूच आम्ही. चलो बाय बाय. आम्हाला खूप मजा आली. हो का मम्मी, तुला आली का मजा? खूप मजा आली, एकदम पीसफुल होतं सगळं. आज सकाळी मम्मीला सुचलेलं होतं ते बैठक मध्ये बसल्यावर. म्हणजे बघा, तुम्ही पण बैठकला जा आणि असा विचार करा. चला दाखवतो तुम्हाला आम्ही. आता आम्ही गाडीतच पेरू खातोय. मम्मी सगळे एकदम पिशवीमध्ये सगळं घेऊन आली. हा का, तो डोरेमॉन सगळं घेऊन फिरतो का? आमच्या मम्मीने आता खिडकी पण मस्त ओपन केली. मम्मीला बाहेरचा स्मेल घ्यायचा आहे, वास घ्यायचा आहे की मातीचा वास कसा आहे तो. बघा बघा तुम्ही, गुलाबी पेरू. अरे बापरे, गुलाबी पेरू. हा थांब जा. चला मी आता पेरू खातो. सनसेट, सूर्यास्त. सूर्य कसा पळतोय आपल्या बरोबर. बघा आता आम्ही चाललोय घरी, आणि सूर्यास्त होताना. आता आम्हाला घरी पोहोचायलाच अजून 2 ते 3 तास लागतील अजून. चला तुम्हाला दाखवतोच. आता आम्ही अजून कुठे थांबणार आहोत का? एक मध्ये मंदिर आहे भारी, पण बघू ते आम्हाला दिसलं पाहिजे, नाहीतर
कुठे हे धनु हे मंदिर आहे का? हा बघा आता तुम्हाला बोललो आणि आता आम्हाला एक नवीन मंदिर दिसलं. हो हो शेठ कुठलं मंदिर आहे? दुर्वेश काय दुर्वेश जैन मंदिर आहे आय थिंक ते. जैन तीर्थ बघ पार्श्वनाथ जैन तीर्थ. लगेच आहे तिथं. पैसे असतील तर मला मी येणार. चला आता आम्ही गाडी पार्क करतो आणि मंदिरात जाऊन येतो. बघू शकता तुम्ही 2 मिनिटं. तुम्ही बघू शकता आतमध्ये बघा किती मोठं मंदिर आहे. मस्त मोठं मंदिर आहे ना मामा खूपच. आपल्याला भाषा समजत नाही ना नसेल कुठलं आहे. हा तुझ्या मैत्रिणीला पाठव. तुम्ही बघा इथे अलाउड नाहीये मोबाईल. तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे ते. मस्त मंदिर आहे ना एकदम. खूप छान मंदिर आहे. हे बघा धनु आमची पोज देऊन उभी आहे फोटो काढण्यासाठी. कधी माझी व्हिडिओ संपते आणि तू माझा फोटो कधी काढतोय. चला आता तिचे फोटो काढतो. आता आम्ही पोहोचलो भजनलाल डेअरीमध्ये. मस्त काहीतरी ते रबडी नाही तर जे आवडेल ते खाऊ. दाखवतो तुम्हाला. जरा आता पार्किंग करू द्या गाडी. हे बघा तुम्हाला त्या भजनलाल डेअरीच्या मागे इथे मस्त गाई म्हशी आहेत सगळ्या. बघा तुम्ही मस्त आपण गावा साईडला आलोय. बघा त्यांना पेंडा खावडताय वाटते. ए बघ इकडे. हे बघा आम्ही आता हे मस्त पनीर चाट आणि मस्त रबडी आणि याच्यामध्ये ना मिल्क केक आहे जो की आम्ही घरी घेऊन चाललोय. आम्ही आता मस्त खातोय. बघ मम्मा हाय बोल. हाय. आता आम्ही खातो. आम्ही आता चला आता आम्ही निघालो मस्त सगळं खाऊन. आता दाखवतो आम्ही आता थेट आता डायरेक्ट घरीच जाणार आहे. कारण 8-8:30 वाजून गेलेले आहेत. आता लवकरात लवकर घरी पोचलो पाहिजे. कारण ट्रॅफिक एवढी लागते ना आमच्या इथे. तुम्हाला तर माहितीच आहे घोडबंदर पट्ट्यावर किती ट्रॅफिक लागते ते. चला आता दाखवतोच तुम्हाला. तरी मॅपवर दाखवतोय 1-1.5 तास लागेल म्हणून. तरी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. फायनली आम्ही आता घरी पोहोचलो. चला तर भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय.